अजितदादा, तोंड सांभाळून बोला. काय दिलंय शेतकऱ्यांना फुकट? अर्ध्या भावामध्ये हमी भावाच्या निम्म्या भावात सोयाबीन लुटलं जातंय. कापूस खरेदीची वाट लागलेली आहे. ऊसाची रिकव्हरी करून नुकसान केलं जातंय. कांद्याचे भाव पाडण्याकरता नाफेडची खरेदी केली जाते. खतावरची सबसिडी काढून जीएसटी त्याच्यावरती लावता. अरे घामाचं दाम तुम्ही देत नाही आणि शेतकऱ्यांना फुकट काय देता? आणि तुम्ही एमएससी बँकेचा आसरा घेऊन कारखाने आणि जमिनी बळकावायचा काम तुम्ही केलं. 70,000च्या घोटाळ्यामध्ये तुमचं नाव आहे. आज त्या तडीपारच्या आशीर्वादानं तुमचं घड्याळाचं चिन्ह आहे. उद्या हे चिन्ह गेल्यावर काय हाल होईल? शेतकऱ्यांशी अशा पद्धतीनं बोलाल तर तुमच्या घड्याळाचा पालापाचोळा केल्याशिवाय जनता राहणार नाही महाराष्ट्रातली. लक्षात ठेवा. कालच कर्जमाफीची घोषणा करता सरकार तुमचं करताय आणि आज लगेच उलट्या बोंबा त्या ठिकाणी सुरू करताय. चालणार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी हे चालू देणार नाही.